नगरवासियांसाठी त्यांनी लिहून दिलेलं आहे की काही तासाच्या आत संपूर्ण पाणी पुरवठा सुरळीत करू आणि जर केलं नाही तर याच कार्यालयाला शिवसेना टाळं ठोकणार आहे। इथं ऑफिस अधीक्षक कोणतरी असेल, वरती कोणतरी तुमचे अधिकारी असतील ना, कोणतरी जो रिस्पॉन्सिबल पर्सन असेल ना त्यांना पाठवा ना खाली। आता तुम्ही नाहीये, समजा एक्झिक्युटिव्ह नाहीये। मॅडम क्लिअर काय सांगतात, आता ऑफिसला आता एकही माणूस असा ऑफिसला एकही रिस्पॉन्सिबल पर्सन आता उपलब्ध नाही, सगळे फील्डवर गेलेत। म्हणजे कुठं कुठं गेलेत ते माहित नाही, परंतु आता रिस्पॉन्सिबल एकही व्यक्ती नाहीये या ठिकाणी। कसं एक्झिक्युटिव्ह नाही, डेप्युटी नाही, ज्युनियर इंजिनियर कोण नाही, बाकीचा कार्यालय अधीक्षक हे पदच नाही म्हणले आमच्याकडे, पण कोणतरी रिस्पॉन्सिबल पर्सन पाहिजे का नको ऑफिसमध्ये? लोक आली भेटायला तर कोणाला भेटायचं इथं? कोणतरी असेल ना, बघा ज्युनियर इंजिनियर कोण आहे का? काय करतोय तुमचा विभाग? त्यापेक्षा बंदच करा ना, म्हणजे तुमच्याकडे भांडायला यायची गरज आहे का? तुमचा कशाला वाद पाहिजे? तुमच्या काय बांधायला बांध नाही आमच्या शिवसेनेचा आहे का? काहीच विषय नाही। तुमच्याकडे जर स्टाफ नाही, अहो बंद करावं। हे पाणी ही मूलभूत गरज आहे का नाही माणसाची? 8 दिवस तुमच्या घरात पाणी नाही होते, बरं कसं वाटत? नाही असं म्हणून जमत नाही, असे प्रश्न सुटत नाहीत। तुमचा कार्यकारी अभियंता नाही, चला ठीक आहे, ते कुठेतरी गेला असेल बाबा, त्याची मेजर पोस्ट आहे, ते कुठे जाऊ शकते। डेप्युटी इंजिनियर पण हजर नाही, ज्युनियर इंजिनियर हजर नाही, मग तुमच्याकडे स्टाफच नाही तर कशाला ऑफिस चालू ठेवले? करायचं नाही ना। लोकांना 8 दिवस पाणी नाही, कोण जबाबदार होते? तुम्ही देताय घरी पाणी नेऊन त्यांच्या? 4 माळ्याच्या बिल्डिंगला जेव्हा खालनं टँकरचं पाणी वर चढवावं लागतं तेव्हा कळतं काय अवस्था आहे। मी रिस्पॉन्सिबल अधिकारी आल्याशिवाय इथनं हलणार नाही, आलं लक्षात? धिक्कार असो प्रशासनाचा, धिक्कार असो प्रशासनाचा, अशा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण। आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गरज नसताना अशा प्रकारची आंदोलनं विविध विभागांच्या विरोधात करावी लागतात। आज तुम्ही उत्तर द्या, जनतेनं आम्हाला याचं उत्तर दिलं पाहिजे की हे चाललंय ते योग्य आहे का? गेली 8 दिवस झालं जी उपनगर आहेत त्यातलं प्रमुख उपनगर हे शाहूनगर उपनगर आहे। या शाहूनगर उपनगरामध्ये 8 दिवस झालं, 8 दिवस पाणी पुरवठा होत नाहीये। या संदर्भात वारंवार आमच्या शहर प्रमुखांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर प्रत्यक्ष भेटून काही गोष्टी विचारणा केली। प्रत्येक वेळेस वेगवेगळं कारण सांगितलं जाते। काय कारण सांगितलं जाते? वीज पुरवठा खंडित होतोय, कधी सांगितलं जातंय की कर्मचाऱ्यांचे संप चालू आहेत, कधी सांगितलं जातंय की कर्मचारी आमच्याकडे स्टाफच उपलब्ध नाहीये, कधी सांगितलं जातंय काय अनेक गोष्टींच्या या ठिकाणी त्यांनी उत्तरं देऊन मोकळी होत आहेत। पण नुसती उत्तरं देण्यामुळे लोकांची पाण्याची गरज भागते का? या जगामध्ये सगळ्यात मानवाची सगळ्यात मोठी गरज काय असेल तर ते पाणी आहे, आणि हे पाणीच सातारा शहरातल्या मुख्य अशा उपनगरामध्ये जर मिळत नसेल तर या प्रशासनाचं खाली मुंडी वर पाय करून तरी काय भागणार आहे का? अहो यांना हद्दपार करायला पाहिजे। आज मला सांगा, मुळात ह्या शाहूनगर उपनगराला जिथून पाणी पुरवठा होतो ते पाणी पुरवठा होतो कृष्णेतनं। या कृष्णेमध्ये पाणी कुठून येतंय तर वेण्णेतनं। वेण्णेमध्ये पाणी कुठून येते? जे काय नैसर्गिक येते ते येतेच, त्याचबरोबर सातारा शहरातनं जेवढी गटर सोडली जातात ती वेण्णेमध्ये सोडली जातात। वेण्णेचं पाणी कृष्णेमध्ये उतरते। असलं खराब पाणी पिण्याची वेळ ह्या लोकांच्यावर आहे, तरी सुद्धा लोक विरोधात जात नाहीत, कारण सरकारी अधिकाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि अशी लोक विरोधात जायला तयार होत नाहीत। शिवसेनेचे आमचे शहर प्रमुख याच भागातले, ते स्वतः या ठिकाणी राहतात, ह्या प्रश्नाला गेले 8 दिवस झाले ते फेस करतायत, म्हणून ते वैयक्तिक लोकांना भेटून याची विचारणा करतात। कुठेही व्यवस्थित उत्तर दिलं जात नाही। आता तुम्ही लोकांनी बघितलंय कार्यकारी अभियंत्यांचं केबिन बंद आहे, कुठे तर मिटिंगला गेलेत। अरे 8 दिवस इथं पाणी मिळत नाही लोकांना, तुम्ही कसल्या मिटिंगा करत बसलाय? त्यांच्या अंतर्गत असणारे डेप्युटी इंजिनियर म्हणतात मी साईटवर आहे, तुम्ही साईटवर काय करताय? पाणीच नाही लोकांना, साईटवर जाऊन काय करताय तुम्ही? यांच्याकडे कार्यकारी अभियंता नाहीत, डेप्युटी इंजिनियर नाहीत, ज्युनियर इंजिनियरची पदं रिक्त आहेत यांच्याकडे, आणि इतर कर्मचारी जे यांच्याकडे दिले गेलेत ते कुठे आहेत आता? त्यांची परिस्थिती काय आहे? हे सगळे जे प्रश्न चाललेत ना, या प्रश्नावरती यांनी उत्तर देणं भाग आहे। 8 दिवस पाणी देत नाही म्हणजे काय? आणि कसल्या मिटिंगा चालल्या तुमच्या लोकांच्या? या मिटिंगा सगळं थोतांड आहे। हे तुम्ही जनतेच्या प्रश्नापासून पळून जाण्याचं धोरण आहे तुमचं। 8 दिवस पाणी नाही, 8 दिवस तुमच्या घरात जर अधिकाऱ्यांच्या काही तासाच्या आत जर यांनी पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर अत्यंत वाईट प्रशासकीय अवस्था आहे। कुठल्याही लोकप्रतिनिधीचं 1% लक्ष नागरिकांच्यावर नाही, प्रत्येकाला फक्त निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि नुसत्या मोठ्या घोषणांचा पाऊस पडायचं चाललेला आहे आणि विकासाचा दुष्काळ आहे, अक्षरशः दुष्काळ।
पाणीच देत नाहीत, बाकीच्या अपेक्षा ठेवूनच नागरिकांनी आता चुकीचं झालेलं आहे. येईल का? तसं माझ्या सध्या काय नाही, पण माझं हे मत काय विषय काय माहितीये का, साहेब? शिवसेनेचं आंदोलन म्हटलं की कुणी थांबणार नाही. आमचं मत काय आहे, रितसर कायदेशीर कायदा काय म्हणतो की मॅडमला मुंबईला मिटिंगला जायचे, हो. तर त्यांनी इथं रेकॉर्डिंग ठेवलं असेल का नाही साहेब, एक त्याचं? मिनिटं माझं ऐका. तर असली कुठली अडचण आली आहे तुम्हाला? जर समजा त्या ठिकाणी कामगार काम करत नाहीत, कंत्राटी कामगार, ती बदलून टाका, त्यांच्या जागी दुसरी माणसं घ्या, तुम्ही स्वतः काम करायला पाहिजे. पाणी हा लोकांचा शेवटी जीवन मरणाचा प्रश्न आहे. एक वेळा अन्न वाचून माणूस थांबल, पण पाण्या वाचून कसं थांबणार सांग ना. पगार तर शासनाचाच घेत आहे ना. बरं, ह्या 8 दिवसात पाणी नाही म्हणून काय कर्मचाऱ्यांचे पगार थांबलेत का? थांबणारच नाही. थांबणारच का? मला तुमचं सगळं म्हणणं पडते, मी पण तुमचं उठणार. आणि अन्यथा आम्ही उठणार नाही. आणि हे पण सांगतो की दिलेल्या आश्वासनाच्या टाइम पिरियड मध्ये हे झालं नाही तर ह्याच कार्यालयाला इथंच टाळा ठोकून तिथं बाहेर बसणार. मग पोलीस प्रशासनाला किंवा कुणाला कायदेशीर आमचं जे काय करायचे ते करू देत. बोलून घे, तुझे डेप्युटी इंजिनियर अथेंटिक पर्सन इथं पाहिजे आणि त्या माणसानं लेखी स्वरूपात दिलं पाहिजे की किती दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होणार, आणि तेवढ्या कालावधीत नाही झालं तर पुढचं आंदोलन, नाहीतर तोपर्यंत इथं बसणार आम्ही. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद.